सनसेट बघा किती मस्त आहे. सो मंडळी, आता आपण आलोय गावाकडे. आता कोकणाचं वातावरण आहे आणि वरती आमच्या घराच्या जवळपासच जंगल आहे, म्हणजे एकदम शांत हिरवगार हे सगळीकडेच भेटतात. आता हे एवढं मोठं डोंगर, न पाऊस न काय, कुठून पाणी येत असेल, काय येत असेल, काहीच आयडिया नाही. गाडी कमी वेगाने चालवावी. थोडंसं होतात ना माकडं जे आहेत ते रोडनी चालत असतात थोडे, आणि गरमीच्या ह्याच्यात ते कसं खाण्यासाठी पाणी पिण्यासाठी आता आपला कशेडी बोगदा चालू झाला आहे. वेलकम टू कशेडी टनल. सो मंडळी, आता आपण आलोय हॅपी धाब्यामध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहे. तर आज भटकन टी व्ही संतोषचा अर्धा ब्लॉग मी करणार आहे. तर भटकन टी व्ही संतोष पाठी बसले आहेत, ते पप्पा आहेत. तुम्ही नेहमीचे चेहरे बघितले असतील. ही मम्मी आहे, ही आई आहे. तर आज आमचं थेट चाललं आहे विचार का प्लॅन मामाच्या गावी जायचा. तुम्ही गाणं ऐकलं आहे ना, मामाच्या गावाला जाऊया ते मला. तर डायरेक्ट मुलुंडला जाणार आहे. तर बघा, इथून तो जो सरळ जाणार तो नॅशनल पार्क होता, सॉरी आरे कॉलनीतून मुलुंड असा रोड निघणार आहे. तर तेव्हा तर रोड हा चालू झाल्यानंतर आम्हाला तर लगेच 20 मिनिटात मुलुंड पोचायला भेटेल. तर जोगेश्वरीला आपण पेट्रोल भरायला आलो आहे. तर पेट्रोल पंप बघू शकता तुम्ही, आपला लाईन कमी आहे. तर लाईन कमी आहे खूप, म्हणजे आपल्या इकडे मुंबईला भेटतं आहे असं पेट्रोल भेटतं आहे. फक्त कोकणात जायला म्हणजे बाहेरच्या पट्ट्याला जायला पेट्रोल कमी आहे. तर आता आपण इथेच फुल करतोय, कारण जर पुढे पाठीमागे काय पेट्रोल भेटलं नाही भेटलं त्याची गॅरंटी नाही. 0-0 काटा चालू झाला. आता नुसतं तुम्ही पेट्रोल बघत राहा, गाड़ी कितनी तेल खाते. अभी क्या है, अभी चल रहा जो है पेट्रोल का समस्या, उसमें क्या आपको लगता है पेट्रोल है सब जगह की? फिर अभी हम लोग कोकण जा रहे हैं, तो साइड में तो पेट्रोल ही नहीं आ रहा है, लाइन लग रही है बड़ी बड़ी. कितना बढ़ गया? 3 रुपया रेट बढ़ेगा. बढ़ गया. ये देखो कितना था पहले, 103, अभी 106. लो और मोदी सरकार. तुम्हाला काय वाटतं मामा, मोदी येऊन काय तुमचा फायदा झालाय का? मोदी येऊन अच्छे दिन आने वाले थे, अच्छे दिन आए नहीं. 6 रुपयाने पेट्रोल वाढलंय. आणि और वाढणे वाला आहे रेट, अजून वाढणार आहे रेट. आणि अजून बोलतात 3-4 रुपये अजून वाढणार आहे. वाढणार आहे. आता आपण कोकणात चाललोय आणि कोकणातला रेट मला वाटते अजून 1 रुपये जास्त असेल. इथे 106 आहे, म्हणजे तिथे 107 108 रुपये असेल. हे बघा, आता हे आम्ही आहे ना, काय होणार आहे काय माहिती नाही, पण ठीक आहे. आता लोकांनी मोदीला जे आवडलं आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मोदीची. प्रॉब्लेम असा कुठल्याच गव्हर्नमेंटमध्ये नाही का आम्ही पॉलिटिक्स लोक नाही, आम्ही सामान्य लोक आहे. पण ह्याच्यामुळे महागाई अजून वाढते आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळे लोक बोलतात की यार सामान्य जे लोक असतात त्यांनी फक्त हे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, परंतु जे लीडर्स आहेत, नेते लोक आहेत, त्यांच्या रॅली होतात पण ते लोक काय फॉलो करतात नाही करत. त्यांना पेट्रोल तर फ्री आहे. त्यांचे लग्न असतात किंवा त्यांचे काय मोठे मोठे कार्यक्रम असतात ते काय फॉलो नाही करत. फक्त ते कोणाला फॉलो करायला सांगतात, सामान्य माणसं. आणि आता आपण अंधेरीला पोहोचलोय. अंधेरी मेट्रो बघू शकता. हे मेट्रो म्हणजे घाटकोपर टू अंधेरी ही सगळ्यात पहिली मेट्रो झाली होती आपल्या मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई सबर्बनमध्ये. तर ते बघा समोरून बघा, हा जो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, महाराजांचा आपला स्टॅच्यू छान बनवला आहे समोर. हा पूर्ण एअरपोर्टचा रोड आहे. हा असा तुम्ही टर्निंग मारलात म्हणजे कोकणात जायला हा एक मार्ग एक सोपा आहे. तिथे ट्रॅफिक कमी भेटते फ्लायओव्हर बनल्यामुळे. पवई पण आहे. पवई नंतर म्हणजे आपल्या आरे कॉलनीतून जाऊन पवईत बसू शकतो, म्हणजे आपल्या गोरेगाववाल्यांसाठी आणि बोरवलीवाल्यांसाठी पण, भाईंदरवाल्यांसाठी पण तो रोडवर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आलात तर जोगेश्वरी JVLR वाला आपला पवईला जातो तो रोड, आणि त्याच्यानंतर हा आहे. आणि त्या रोडला जर समजा ट्रॅफिक असेल तर तुम्ही हा मार्ग बघू शकता. ह्या रोडला तुम्हाला खूप कमी ट्रॅफिक भेटते. आता आपण तो सिग्नल क्रॉस केला वाकोल्याचा, आणि त्यानंतर हा तुम्हाला समोर जो वरती फ्लॉवर दिसतो तो तिकडून येण्याचा मार्ग आहे. इथून अजून रेडी नाही झाला मार्ग जाण्याचा. ठीक आहे. आता इथे काम चालू आहे सध्या, काम झालं आहे, फक्त म्हणजे उद्घाटन करायचं बाकी आहे.
सिग्नलपासून लेफ्ट मारला की तुम्ही त्या रोडला जाल. जो कनिला युनिव्हर्सिटीचा रोड आहे ना त्याच रोडला आपल्याला जायचं. हा बघा, हा कनिला युनिव्हर्सिटीचा रोड आहे आपला. बघा ही कलिना युनिव्हर्सिटीचा सेकंड गेट आहे आणि हे समोर दिसते ते पुन्हा कलिना युनिव्हर्सिटी आहे. आता आपली मुंबई पण एक फॉरेनच्या सिटीसारखी कमी नाही राहिले. सगळीकडे काचेच्या बिल्डिंगी, मोठे टावर्स सगळे झालेले आहेत. फक्त एवढंच आहे की मुंबईमध्ये पब्लिकसाठी बोर्ड बांधलेले आहेत. आणि हा आहे आपला मुंबईचा सगळ्यात मोठा चोर बाजार, जे जुना बाजार. म्हणजे इकडे जो आहे ना गाडीचे स्पेअर पार्ट तुम्हाला टोटली भेटतील. म्हणजे एक एक नटापासून ते सगळं, म्हणजे गाडीत जेवढं सामान लागतं सगळं भेटतं. आणि या गल्लीतून आत गेलात की बाईकचं सामान भेटतं. फक्त एवढंच आहे, तुम्हाला त्याचं थोडंसं नॉलेज पाहिजे, सामान चेक करून घेतलं पाहिजे. पुढे जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनल्स आहेत आणि हा LPS रोडला जायला रोड दिलेला आहे न्यूटन मार्ग. म्हणजे खालती ट्राफिकचं टेन्शन नाही, तुम्हाला डायरेक्ट तुम्ही तिकडे उतरू शकता. मग हा जो रोड आहे तो लोकमान्य टिळक टर्मिनल्स आहे. लेफ्ट मारला की लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि पुढे गेला की कोकण. कोकण म्हणजे कसं वाटतंय तुम्ही आता गावी काय प्लॅन म्हणून केलंय आज यावेळेस? गावाला आता आमच्या कुलस्वामीचा ॲक्च्युली गोंधळ असतो, पण हा आमच्या कुलस्वामीचा सोमवार मंगळवार आहे. कुलस्वामीचे सगळे उद्देपार हे सगळं द्यायचं आहे. हां, तर त्याच्यासाठी आपण गावी चालतोय. आणि मे महिन्यात आहेच. मे महिन्यामध्ये सगळे आता सुट्टीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे ते पण आपल्याला सेलिब्रेट करायचे, एन्जॉय करायचं आहे गावाला जाऊन. आंबे, फणस, करवंद, कोकणाची काळी महिना आनंद लुटायचा आहे. खूप सारी सगळी मजा करायची आहे. आता तुम्ही किती दिवसांनी गावी चाललेत? दिवसाने 2 महिन्यांनी ओनली टू महिन्यांनी आपण चाललोय. म्हणजे गावी जाणं खूप महत्त्वाचं असतं, कारण गाव आहे ना ते सोडायला नाही पाहिजे. आणि गावासारखी मजा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता केदारनाथचा, सिद्धोनी माझा प्लॅन होता केदारनाथ. हो, पण काही कारणास्तव तो झाला नाही, कारण तिकीटच नव्हते. त्याच्यानंतर जरी बाबाचा बोलावा आला तर तो जाऊ नये, कारण स्वर्ग आहे. पावसाळ्यात जर तुम्ही गेलात ना तर कोकणाला हा स्वर्ग बोलला जातो. ठीक आहे की गोवा एक आहे स्पॉट आपल्या इथे फिरण्यासारखा, पण त्या गोव्याच्या स्पॉटपेक्षा म्हणजे जे समुद्र बीच आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जर रत्नागिरी साईडला आलात या सावंतवाडी साईडला गेलात तर अप्रतिम सुंदर अशी बीच आहेत. मालवण आहे, कणकवली आहे. म्हणजे त्या साईडला जर तुम्ही गेला गणपतीपुळे तर हा दापोली आहे, गॉगर आहे. गॉगर आहे. आणि दापोलीला पण खूप एक अंजूरला आहे, तिथे गणपतीचं पाऊल आहे. म्हणजे गणपती बाप्पाजी आपल्या इथे आले होते तेव्हा त्यांनी जमिनीवरती पाय ठेवलं होतं, तर तिकडे ते पाऊल आहे. खूप फेमस स्पॉट आहे आणि बीचच्या मधोमध आहे, म्हणजे समुद्राच्या मध्ये एक बेट आहे, त्या बेटवरती ते आहे. म्हणजे खूप गावाला कोकणात फिरण्यासारखं एवढं आहे की बाकी कुठेच जाणार नाही तेवढं कोकणात फिरायला. फक्त एवढंच आहे की ज्याला स्पॉट माहिती आहेत त्याला माहिती आहे. आता कोकणात सगळ्यात प्रसिद्ध झालं आहे ते म्हातारीचं चूळ. म्हातारीचं म्हणजे ते समुद्राच्या ह्याच्यात जातात आणि ते डोंगरावरून पाणी येतं, ते फेमस जे आहे. तर आई हात पकडून बसले, तिला भीती वाटत असेल कदाचित. काय का तुला भीती वाटते का अशी बसलीस? हा का अशीच हात दुखतात म्हणून तिने एक आराम करण्यासाठी एक असं ते आपल्या गाडीला बघा इकडे असं ना तिने डोकं लावलंय. आणि आता आपण जस्ट परत फ्लायओव्हर पकडला. आणि तुम्ही ह्या रोडला जर एकदा घुसलात ना की तुम्हाला सगळे फ्लायओव्हरवरती बोर्ड दिलेले आहेत. जायचं नाही आणि मेन तर हा या ब्रिजला जे तुम्ही आता आपण जे ब्रिज दाखवतो ते ब्रिजला 50च्या 60च्या स्पीडच्या वर फाईन आहे कदाचित. 50ची लिमिट आहे, 50ची. 50च्या वर त्यांनी स्कॅनर लावलेले आहेत, त्याच्यावर डायरेक्ट आपल्या गाडीला 1000 रुपयाचं फाईन येतो. ते बघा 50चं स्पीड आहे त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी ना सेन्सर पण लावलेलं आहे तिथे. ही डायरेक्ट स्पीड आहे ना ती तुमची कॅचअप. तर मी थोडंसं पाठ दाखवेन कारण आपल्याला गावापर्यंत दाखवायचं आहे. तर ब्लॉग खूप मोठा होईल तर ते तुम्हाला पण बघायला मजा नाही येणार. तर जे मेन स्पॉट आहेत ते दाखवेन तुम्हाला. आणि हे बघा हे समोर जे दिसत आहेत ते कॅमेरे आहेत, ते 50च्या स्पीडच्या वर डायरेक्ट कॅचअप करतात आणि डायरेक्ट तुम्हाला 1000 रुपये फाईन पडतात. म्हणजे मला स्वतःला लागलंय, पण आता माहीत नाही ते 1000 रुपयेच राहिलं आहे का त्याची किंमत वाढली आहे. जशी पेट्रोलची किंमत वाढली आहे तसं ते फाईनची किंमत वाढली आहे की त्याची फाईन. आपण जर पवई मार्गे आलो तर हा समोर जो रोड दिसतोय त्या रोडने असं हे आणि आता ब्रिजवरून आपण उतरू खाली. आणि हा उतरल्यानंतर जे सरळ रोड जातो तो डायरेक्ट पनवेल. एक
जेव्हा लहान होतो ना लहान, तर आम्हाला बघा समोर जो विमान दिसतोय ना, पप्पा एक स्टोरी सांगायचे. पप्पा फ्लाईट चालून उतरत होते आणि त्याच्यात चुकीची लँडिंग झाली म्हणून इथे फ्लाईट उभा केला. तर आपला फ्लाईट आहे, फक्त ते गव्हर्नमेंटने कब्जा केलाय तो, म्हणून तो आता आपण आलोय पनवेलला. पनवेलचा हा जो सरळ रोड जातो तो पुण्याला जाणार आहे आणि हा राईट मारून जातो तो गोव्याला जाणार. आत्ता जस्ट आम्ही त्रिमूर्ती स्नॅक्स नाश्ता करायला थांबलोय. जेवायचा टाईम नाही झाला, 3 वाजले आत्ताचे आणि समुद्र आहे ते साईडला पॉटेल आहे आपलं. तर आता आपण नाश्ता करू. ऊन तर आहे गाडीतून इकडून बाहेर निघाल्यावर. जस्ट मिसळपाव सो मंडळी, आपण आता मिसळपाव घेतले 5 जणांना 5. तर आम्ही डायरेक्ट खातो, नंतर भेटू. तर मंडळी, आता आमचा जस्ट नाश्ता झालेला आहे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर. आणि पहिल्या टाइम आम्ही साईकृपामध्ये जेवलो नाहीये. कारण तुमच्या बाजूला जो आहे आमच्या इथे दिसतो हा सायकल. तर वाजले 12, तर एवढ्या लवकर जेवून तर काही मजा नाही आणि ह्या गरमीत तर जेवायची इच्छाच होत नाही. हे असंच चुटूर कुटूर खात राहायचं. आणि आता आम्ही नाश्ता केला आहे, मस्त दाबून नाश्ता केलेला आहे. पण मला हिरवगार हे सगळीकडेच. आता हे एवढं मोठं डोंगर, न पाऊस न काय, कुठून पाणी येत असेल काय येत असेल काहीच आयडिया नाही. तर त्याच्यात हा जो डोंगर बघताय तो तुम्हाला पूर्ण हिरवा हिरवा दिसेल आणि हे अभयारण्य आहे. आणि समोरचे बघताय ते डोंगर, हे एक ट्रेकिंग पॉईंट आहे तो. आणि हे पूर्ण अभयारण्य आहे. इकडे माकडं थोडंसं ह्या रोडला येताना थोडी गाडी कमी वेगाने चालवावी. थोडंसं होतात ना माकडं जे आहेत ती रोडनी चालत असतात थोडे. आणि गरमीच्या ह्याच्यात ते कसं खाण्यासाठी पाणी पिण्यासाठी आता आपल्या जे माणसं आहेत ते त्यांना पाणी देतात बोलतात काही देतात. आणि समोर बघा ते दिसत आहे तुम्हाला कडा. नक्की सांगा आम्हाला या स्पॉटला काय बोललं जातं. सुपर, एकदम सुपर रोड झालाय. आता आपण जस्ट इंदापूरला पोहोचलोय. इंदापूरचं बस स्टँड आहे. मी तुम्हाला ना मेन स्पॉटच दाखवत, असं रोड पूर्ण दाखवत नाही कारण पूर्ण रोड प्लेन आहे. समोर लालपरी उभे, गावचे आंबे, करवंद पण घेऊन बसले काकू. काजू करवंद. तर तुम्ही जर जेव्हा गावी जाता तर अशाकडनं ह्या लोकांकडनं आंबे घ्या, त्यांना पण थोडीशी मदत होते. गावठी आंबे झाडावरचे. ओ काकू, कसे दिले आंबे? आंबे कसे दिले? 250ला किती? रायवाली आहेत की काय? रायवाली आहेत. आता हे माणगाव रेल्वे स्टेशन आहे. माणगावला थोडीशी जाम लागलाय कारण ते गाव पडल्यामुळे 3 बाजूने गाड्या आहेत. असा सुंदर रोड वाटतो मला. डब्बे गावची घरं. लेण्या आहेत, लेण्या. आता आपण जस्ट महाडला पोहोचलोय. थोडं 1 तास आपला माणगावला ट्रॅफिकमध्ये गेला, नाही तर महाडच्या पुढे पोहोचलो असतो. आता आपण आलो पोलादपूरला. जर पोलादपूरच्या बसस्टॉपला जायचं असेल तर हा वरचा रोड आहे, त्या वरच्या रोडने जायला आणि डायरेक्ट तुम्हाला हायवे जायचं तर हा खालचा रोड वरती तुम्हाला दिसेल बोर्ड. आता आपण पहिला कचेरी घाट जो होता तो घाटाचा स्टार्टिंग आहे तिथे चालतो. आता डायरेक्ट बोगद्यातूनच जातो आपण कारण ते एवढा वर्षा मारण्यापेक्षा ते 10 मिनिटात घाट क्रॉस होतो.
पावसात जर तुम्हाला घाटाची मजा घ्यायची असेल तर एक रोड दिलाय त्यांनी घाटात जायला. ती एक स्वामी समर्थांचा मठ आहे, खूप छान मठ आहे. तिकडे दर्शन करायचं असेल तर कशेडी घाटात पूर्ण जावं लागेल. आणि कशेडी बंगला आहे, त्या बंगल्याच्या बाजूला ते स्वामींचं मठ आहे. तुम्हाला वर जायला आहे ना, त्यांनी एक हे पण दिलं आहे, श्री स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला. राईट साईडला जुन्या घाटात जायला एंट्री दिली, तिथे दिलं मठात जायचं स्वामी समर्थांचं मठ. रोडनी वर गेलं तर कशेडी घाटात वरती मोठ आहे. टॉपला वरती कशेडी घाटाच्या वरती आपल्याकडे आणि हा चौकाकडे कशेडी बोगदा चालू झालाय. म्हणजे 10 मिनिटात कशेडी पार. तो इंडियाचा फ्लॅग आहे, त्या फ्लॅगच्या इथून तिकडे येतायचा आणि इथून जाण्याचा. वेलकम टू कशेडी. 50ची स्पीड सांगितलेली. लागले बोगदा यायला आपल्याला. 2 मिनिटात बोगदा क्रॉस. जिथे घाटात आपल्याला अर्धा तास जात होता तिकडे 2 मिनिटात आपण बोगदा क्रॉस केला. आता डायरेक्ट खेळ इंजुरी आलेली आहे, पहिली आपली केली आहे. तर जेवायला चालू करतो आपण. सो मंडळी, आता आपण आलो आहे हॅपी धाब्यामध्ये आणि आतापर्यंत सिद्धूस ब्लॉग करतोय आणि खूप सारी रेस्ट आहे हे बघा. आणि आता आपण जेवण करतोय, दुपारचं जेवण, कारण लेट झालं, कारण मध्ये आधी थांबत नाही. कारण हॅपी धाबा पण खूप वर्षापासून आपण इथेच येतोय. जेव्हा आपण गावी येतो तेव्हा इथेच आपण लंच किंवा डिनर करतो. सो त्याच्यामुळे आपण इथे आपण आधीमध्ये थांबत नाही. आणि मुंबईला जाताना पनीर लपेटा मुंबईला जाताना साई कृपा लपेटा फेमस आहे हॉटेल, तो आपण खूप सारे त्याचे व्हिडिओ बनवलेत. सो आता आपण इथे जेवण करूया, दुपारचं लंच करूया आणि आता निघणार आहोत फटाफट. ऑलरेडी उशीर झाला आपल्याला. चला. सो मंडळी, याची टेस्ट आहे ना एक नंबर आहे. जर तुम्ही कोकणामध्ये राहत असाल, खेड किंवा चिपळूण या आसपासच्या शहरामध्ये राहत असाल किंवा तालुक्यामध्ये राहत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा हॅपी धाबा. खेड तालुक्यामध्ये, चिपळूणमध्ये राहत असाल तरी पण छान आहे. आणि याची टेस्ट आहे ना, ही जी तंदुरी आहे ना, ही बघा, ही तंदूर आहे, याची टेस्ट खूप लय भारी आहे, एकदम भारी आहे. सो एकदा ट्राय करा तुम्ही इकडे आणि नंतर सांगा मला कमेंट करून. एक नंबर आहे, एक नंबर, एक नंबर. काही सगळ्यांचं जेवण झालंय, पोट भरून टनाटन टाईट. आणि आता मोठा जागा नाही, आता डोळे सगळ्यांचे झाकायला लागले. ते आता केलंय जस्ट खेडचं ब्रिज बघा. खेडला जायला ज्या गाड्या दिसतात साईडला त्या खेडला जायला, आणि हा खेड क्रॉस होणार. आणि हा ही नदी, ही कुठली नदी आहे? ही सगळ्यात डेंजर नदी, जगबुडी नावच आहे जगबुडी. जगबुडी नावाचं या नदीचं. ह्या नदीत आहेत ना मगरे आहेत. आम्ही जर आता जाताना त्या खेडच्या आतल्या रोडने जाऊ ना तर आम्ही जाऊ. आणि हा ब्रिज आहे ना, ह्या मधोमध गाड्या जातात. त्याचं एक हे आहे, जगबुडी म्हणजे खूप सारे लोक ऍक्सिडेंट. आणि या नदीचं जगबुडी नाव का दिलंय कारण या स्पॉटवरती खूप ऍक्सिडेंट झालेत, खूप म्हणजे अति प्रमाणात. डायरेक्ट गाड्या उलट्या पलट्या झाल्यात. तर इकडे जर हे आमचं गाव आमरस. पण आता खेडला चालू डायरेक्ट. आता पाठी बघू शकता, मामा दिसणार नाही तुम्हाला. मामाच्या पुढे देवारा आलाय आणि आता आपण चाललोय गावाला परत मामाच्या.
हे आमचं आमराचं गाव. हा तो स्टॉप इथे येतो. गाव ते करजाई वागजाई काळजाई. सनसेट बघा किती मस्त आहे. गावातला व्ह्यू. मामाच्या गावाला आलो. त्याला गवत गेला. विटकर वाडी. हे कोणी काढलं नव्हतं एवढं रांगोळी? मंदिर आपली पालखी नाही हा पण हे कोणी काढलं नव्हतं एवढं? काय दाखवणार? तुम्ही किती गचडीमध्ये बसले. किती ऍडजस्टमेंट करायला लागते तुम्हाला. बघा आता मामाचं घर दिसत इकडून. इथं टाकली पाहिजे होती का गाडी? पडत, 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 पडत. चलो अब हम आए मामा के गांव. सो मंडळी आता आपण आलोय गावाकडे. आताच जस्ट आलो कारण गावच्या देवाचं काम आहे. आमचे जे कुलस्वामी त्याचं काम आहे त्यासाठी आपण आलो आहोत आणि त्यासाठी सगळी धावपळ केली आपण. आणि मंदिरसुद्धा घेऊन आलो येताना. मंदिर कारण आमच्या जो गावची कुलस्वामी आहे तिचं मंदिर खूप खूप म्हणजे माझ्या वडिलांच्या आजोबांच्या पूर्वीचा होता. मी तुम्हाला उद्या दाखवणारच आहे. आणि खूप काळ म्हणजे जुन्या पद्धतीचं मंदिर होता. सो आता त्याचं पूर्णतः बिघडलं आहे ते मंदिर. म्हणजे पूर्णतः त्याला सगळीकडे वाळू लागली होती. म्हणजे वाळवी लागली होती. सो त्याच्यामुळे ते आता मंदिर आपण दुसरं नवीन टाकणार आहोत. सो ते नवीन मंदिर घेऊन आलो आता. आणि हे बघा गावाकडचं वातावरण. हे कोकणाचं वातावरण आहे. आणि वरती आमच्या घराच्या जवळपासच जंगल आहे. म्हणजे एकदम शांत वातावरण असतो. हरियाळी असते आणि असं वातावरण ना पुन्हा कधी नाही. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि फुल टू मजा येते, धमाल येते. आणि धमाल मस्ती आपण करत राहतो आपल्या गोष्टी. गावाकडचे व्लॉग येतील तुम्हाला सिरीज. गावाकडची खूप सारे एन्जॉयमेंटची आणि गावाकडचं कसं वातावरण आहे आता सध्याचं आणि गावाकडची जी मजा आहे त्याच्याबद्दल मी पुढचे सगळे व्लॉग त्याची सिरीज येईल. आता ह्या व्लॉगला मी एंड करतोय. मला माहिती आहे व्लॉग मला माहिती आहे की हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल कारण का हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. आणि सिद्धेश माझा भाचा त्याने सगळं वर्णन केलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. कसं केलं आहे हे थोड्या वेगळ्या त्याच्या पद्धतीने केलं आहे. तर नक्की सगळ्यांना आवडेल. आणि चला आजचा व्हिडिओ आपण इथे क्लोज करूया. सो व्हिडिओ आवडत असेल मंडळी तर आवर्जून नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू भटकंती च्याद्वारे. ठीक आहे. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर.